कवितेचं शीर्षक स्वप्ने आयुष्याची, जे प्रत्येकजण बघतात, नाही का? अगदी आयुष्याच्या सुरुवातीला एक स्वप्न उराशी धरलं. आयुष्याचा हिशोब कसा अगदी चोख ठेवायचा. सर्वसामान्यपणे एक नोकरी पकडावी आणि संसार सुखाचा करावा. अगदी प्रामाणिकपणे कष्ट करावे, पण नोकरी मिळावी यासाठी थोडी सारवासारव करावीच लागली. नंतर एक स्वप्न उराशी बाळगलं. शुचिर्भूत व्हावं व इतरांप्रमाणे संसारात रमावं. म्हणून 2चे 4 केले, 4चे 8, 8चे 10 झाले. पुन्हा एक स्वप्न पाहिलं. साऱ्या चिलापिल्यांना खूप शिकवावं. पुन्हा एक स्वप्न पाहिलं. साऱ्या चिल्यापिल्यांना खूप शिकवावं, सुख द्यावं त्यांना. त्यांच्या सुखप्राप्तीसाठी स्वतःची हौस सारली बाजूला. त्यांच्या मागणीपूर्ती करत्या जीवाचा पार आटापिटा गेला. त्यांच्या मागणीच्या पूर्ती करता जीवाचा पार आटापिटा केला. वाटू लागलं आता थोडा विराम घ्यावा. वाटू लागलं आता थोडा विराम घ्यावा. मुलांना बोट पकडून शिकवलं चालायला, आता थोडा त्यांचा आधार घ्यावा. पण त्यांनाही त्यांचा संसार होताच की. विभक्तपणा कुठेतरी त्यांना जास्त भुलवून गेला. आयुष्याच्या या संध्याकाळी हिशोब पाहिला करून, आयुष्याच्या या संध्याकाळी हिशोब पाहिला करून सुखाची साथ पकडता दुःख खुणावतच होतं. सुखाची साथ पकडता दुःख खुणावतच होतं. दुःखाशी हात मिळवता सुख माझ्यावर रुसत होतं. जेवढी होईल तेवढी साथ तिनंही मला दिली. जेवढी होईल तेवढी साथ तिनंही मला दिली. पण काळ पक्षाने एकदा तिच्यावरच झडप घातली. सरते शेवटी आयुष्याच्या आता मी एकच स्वप्न. सरते शेवटी आयुष्याच्या आता मी एकच स्वप्न उराशी बाळगून चाललो आहे. पुनर्जन्म घेऊन पुन्हा येईन मी जेव्हा धरणीवर. पुनर्जन्म घेऊन मी पुन्हा येईन जेव्हा धरणीवर. साऱ्या मनीषा पूर्ण करीन राहिलेल्या या जन्मभर. साऱ्या मनीषा पूर्ण करीन राहिलेल्या या जन्मभर.